महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरु महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज गाडगे बाबा यांना आपल्या सर्वांच्या वतीनं पंचांग प्रणाम करतो, विनम्र अभिवादन. पृथ्वीच्या पाठीवर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा प्रचार आम लोकांपर्यंत नेण्यासाठी जे बुद्धपुत्र श्रम करतात, त्या सर्व श्रमणांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी क्षमायाचना करतो. आणि ते आमचेकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी. या क्षमायाचनेनंतर भिक्खू संघाला पंचांग प्रणाम करतो. जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ उपासक श्रोते म्हणून उपस्थित आहेत, त्यांना दोन्ही हात जोडून वंदन करतो. माझ्या बरोबरीचे किंवा माझ्यापेक्षा लहान जे असतील त्यांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो. चिरंजीव हर्षवर्धन पठारे याची मंगल कामना करतो. याला पण जय भीम करतो, त्याचं स्वागत करतो आणि आपलं सर्वांचं स्वागत करून आज आपण पाली शिकण्यासाठी आचार्य राजेंद्र भालशंकर सर यांच्या क्लासमध्ये आपण विद्यार्थी म्हणून बसणार आहोत. तेव्हा तत्पूर्वी आपण अष्टशील, आजचं उपोषित असल्यामुळे अष्टशील घेऊन आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि,
तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि अब्रह्मचर्या वेरमणि शिक्षापदं समादियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि सूरामेरय मज्जपमादट्ठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि विकालभोजन वेरमणि शिक्षापदं समादियामि नच्च गीतवादित विसुकदर्शन माला गंधविलेपन धारण मंडन विभूषण ठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि उच्चासयन महाशयना वेरमणि शिक्षापदं समादियामि साधु 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 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। एक महत्वाची सूचना, पूजनीय भंते कौंडण्यजी यांना उद्या स्वस्तिक हॉस्पिटल मधून सुट्टी होत आहे। मंगल कामना करूया की त्यांची तब्येत जशी आज आहे तशी उद्या आणि पुढे पण चांगली राहील। आपण सर्वांनी त्यांच्यासाठी मंगल कामना करावी। मी आदरणीय आचार्य राजेंद्र भालशंकर सर यांना दोन्ही हात जोडून विनंती करतो की आपण आपल्या पाली भाषा प्रशिक्षण वर्गाला सुरुवात करावी। आदरणीय आचार्य भालशंकर सर। जय भीम सर्वांना। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी भिक्खूगण पण उपस्थित आहेत, त्यांनाही मी नम्रपणे वंदन करतो. इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थीगण यांचंही ह्या क्लासमध्ये स्वागत करतो आणि आजच्या या क्लासला आपण सुरुवात करूया. तर मागच्या क्लासमध्ये आपण कर्ता आणि क्रियापद हा पहिला प्रकार वाक्याचा जो आहे तो आपण बघितला होता. त्यानंतरचा जो दुसरा प्रकार जो आहे वाक्याचा, कर्ता, कर्म आणि क्रियापद, हा दुसरा वाक्याचा आपण प्रकार बघितला होता. परंतु हे दोन्ही वाक्य आपण वर्तमान काळामध्ये बघितले होते. तर दुसरा जो प्रकार जो आहे वाक्याचा दुसरा प्रकार, कर्ता, कर्म आणि क्रियापद, ते याचे उदाहरणाची सराव आपल्याला घेण्याचं राहिलं होतं. तर ते सराव आपण आज घेणार आहोत. त्याचबरोबर आपण आज वर्तमान काळ सोडून भविष्यकाळ आणि भूतकाळ या काळातील सुद्धा वाक्य आपण आज बघणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने आज आपण तिन्ही काळातील कर्ता अधिक क्रियापद हा एक प्रकार आणि दुसरा प्रकार कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद, या दोन्ही प्रकारचे वाक्य वर्तमान काळामध्ये, भविष्य काळामध्ये आणि भूतकाळामध्ये कशा प्रकारे लिहिले जातात किंवा बनवले जातात हे आपण आज बघणार आहोत. त्याचबरोबर वेळ जर मिळाला तर आपण काही विभक्ती ज्या आहेत, प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती, या दोन्ही विभक्तींचे जे काही अर्थ सांगितलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारे ह्या दोन्ही विभक्ती कुठे वापरायचे, त्याचे प्रत्येक कुठे वापरायचे किंवा त्यांचा अर्थ काय होतो, याचाही आपण थोडासा वापर वेळ मिळाल्यानंतर. ओके, मी आता स्क्रीन शेअर करत आहे. तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरला ते तुम्हाला दिसेल. जस्ट मिनिट. एक मिनिट.
शेअरिंगला प्रॉब्लेम येतोय दादा आज. हॅलो. ठीक आहे. ऍक्च्युली तुमची स्क्रीन दिसतंय सर, बट तुम्ही काय ओपन केलं असेल तर ते दिसत नाहीये. हा नाही, मी ओपन करायचा प्रयत्न करतोय. आपलं डेस्क वरती जी फाईल जी आहे ना ती मी ओपन करायचा प्रयत्न करतोय, परंतु ती होत नाही. आता इथे क्रोम युजर आणि सफारी युजर्स वगैरे जॉईन द मीटिंग असे आले, तर हे करू का, बंद करू? स्क्रीन शेअर बंद करा. हा, पण मग स्क्रीन शेअरचं हे दिसत नाही मला. काय म्हणतात त्याला, फ्री कॉन्फरन्स कॉल खाली व्हॉट्सअपच्या बाजूला जे आहे ना आयकॉन, हा त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर तिथे शेअरचं जे ऑप्शन आहे तिथे शेअरच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टॉप शेअर करा. लगेच झालं होतं आज काय प्रॉब्लेम. अजून पण काय प्रॉब्लेम येतोय का? हा, ते फ्री कॉन्फरन्सला मी हे करतोय, पण ते अजून काही येत नाही काही ते. सर एक काम करा, आलं ना ते. हा, आता चालू होतं. जर होत नसेल ते तर आपला वेळ वाचवा. वेळ वाचवणं महत्वाचं आहे, आणि नंतर तुम्ही ते त्याला हर्षूच्या सोबत बसून ते एकदाच क्लिअर करून घ्याल आणि पुढच्या क्लासला स्क्रीन दाखवाल. येस, आलं होतं आता. हा हा हा, आता स्क्रीन दिसतंय, शेअर दिसतंय दादा. हो, स्क्रीन शेअर दिसतंय. काय फाईल ओपन करतात का? हा, फाईल ओपन करायची मला एक. ओके, ओपन करा, फाईल ओपन करा. शेअर करू ना आधी? हो हो. सिलेक्ट आयटम्स टू शेअर असं म्हणतोय तो. करू क्लिक त्यावर? हो, बरोबर. हा हा, तर बरं का, आता इथे आपले जी फाईल जी आहे ती डेस्कटॉप वरती आहे. तर त्याला मी क्लिक केला आणि आता अप्लाय चेंजेसला करू का क्लिक? हो हो, अप्लाय चेंजेस, राईट. हा, आता जे आपल्या पीसीची स्क्रीन आली मला, डेस्कटॉप. बरोबर दिसतंय का तुला? हो हो, डेस्कटॉप दिसतं. हा, मग आता मला ही बुद्धविहार समन्वय समितीची फोल्डर आहे, तो ओपन करायचा आहे. करू का त्यावर? ओपन करा ना, ओपन करा ना. हा, परत तेच आलं, अप्लाय चेंजेस जो स्क्रीन जो आहे ना हो हो तो हो, चालला. ते आता ती फाईल ओपन करून ठेवा, आणि ती फाईल ओपन झाल्यानंतर मग ते फाईल सिलेक्ट करून ते अप्लाय चेंजेस करा. नाही, पण कुठे आपला ती फाईल ओपन होत दिसत नाही ना कुठे. डेस्कटॉप वरती जी फाईल आपल्याला ओपन करायची ना, नाहीतर मी एक काम करू का दादा, ती फाईल मी आधी ओपन करून इथे सेव्ह करून घेतो याच्याजवळ, आणि परत जॉईन होतो. 1-2 मिनिट लागतील. हा, याच्या जवळ जाण्यापेक्षा. हॅलो. ठीक आहे, ठीक आहे. तर मी हे करतो, बंद करतो, आणि परत ती फाईल ओपन करून लगेच जॉईन होतो. 2 मिनिट लागतील.
उपासकांनी थोडं संयम ठेवावा आणि ह्या ज्या अडचणी येत राहतात त्या अडचणीवरती आपल्याला मात करायची आहे. कारण आपण अजून टेक्नोसेवी झालेलो नाही आणि याच्याशिवाय पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला पर्याय नाही आहे, नाहीतर आपण असे अंगठा बहादर राहणार. तर त्याच्यामुळे हे थोडं आपण सगळेच जण शिकण्याचा प्रयत्न करूया. मागच्या ज्या उजळण्या झालेल्या आहेत, मागं जे आपण शिकलो, तर त्याच्यामध्ये आपण सर्वांनी एक चांगलं नोटबुक करून आणि ते शिकवताना मात्र आपल्याला रफच करावं लागेल आणि परत ते आपल्याला फेर करावं लागेल, तरच आपल्याला ते समजेल व्यवस्थित. नाहीतर एका वर्गात आपण राहिलो आणि आपण हे सगळं शिकलो या भ्रमात कोणीही राहायचं नाही. वाक्य जे आहे ते वाक्य भूपालो भुंजती, राजा खातो, पाठ झालं पाहिजे आपल्याला. पुत्ता सायंती, पुत्र झोपतात. वाणिजा संयंती, व्यापारी झोपतात. वाणिजा म्हणजे व्यापारी, पुत्ता म्हणजे पुत्र, भूपालो म्हणजे राजा. बुद्धो पश्यति, बुद्ध पाहतात. कुमारो धावती, मुलगा धावतो. मनुष्य छिंदती, माणूस धावतो. मनुष्यो छिंदंती, माणसे धावतात. म्हणजे मनुष्य एक वचन, मनुष्यो अनेक वचन. फार सुंदर प्रकारे मागच्या वेळी सरांनी शिकवलेलं आहे. छिंतती तोडतो, छिंतती म्हणजे तोडतो. गच्छती म्हणजे जातो. गच्छती म्हणजे येतो. धावती म्हणजे धावतो. वाणिज हा आकारांत पुल्लिंग करता असं सांगितलेलं आहे. वाणिज हा पुल्लिंग करता आणि वाणिजो, वाणिज अधिक वो, वाणिजो. वाणिजो आहरती, व्यापारी आणती. वाणिजो याचना करतो, व्यापारी याचना करतो. वाणिजो खणती, वाणिज व्यापारी खणतो. भाऊ, सर जॉईन झाले आहेत परत. हा ठीक आहे. सरांनी पुन्हा आपला परत जॉईन झालेले आहे, त्याने आपला क्लास सुरू करा.
ते परत काय झालं? फाईल ओपन आहे ना ती ऑलरेडी काका? हा ओपन आहे इकडे, खाली ओपन दिसते फाईल, पण स्क्रीनवर दिसत नाहीये. आणि हे मध्येच ऍक्च्युली एक तुम्ही ऑफिस. तुम्ही दुसरं हे ओपन केलंय का? तुम्ही परत फ्री कॉन्फरन्स कॉल मध्ये जा आणि तिकडे जाऊन आहे ना शेअर मध्ये ती फाईल सिलेक्ट करा. तुम्ही दुसरी फाईल सिलेक्ट केली ऍक्च्युली. कोणची फाईल? सगळी स्क्रीनवर आली होती ती फाईल. हा हा आली, एक मिनिट. हा हो स्क्रीनवर आता दिसते दिसतंय. का एखादी फाईल? हो दिसतंय दिसतंय दिसतंय. हे ना? फक्त क्लोज करा. ते जे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा आला ना. हो ना, तो क्लोज करतो तरी क्लोज होत नाहीये. तो कसा हँग झालाय का? हा. झाला तो क्लोज. हा एक मिनिट. झालाय झालाय. आता हे मागचं क्लोज करतो. अरे परत आलं बघ. त्याच्यामुळे ती काय फाईल ऑपरेट होत खालीवर होत नाहीये. ही क्लोज करून सुद्धा आज खूपच प्रॉब्लेम झाला. आणि याच्यात कसं आहे, उदाहरणं दिलेले आहेत ना, तेच उदाहरणं आपल्याला घ्यायचे होते ऍक्च्युली. त्याच्यामुळे परत ट्राय करतो. हा ओके 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 झालं बरं का? दिसतंय का? हॅलो. हो हो दिसतं आता क्लिअर दिसतं. सुरू करा सर. हा 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 सॉरी बरं का सगळ्या विद्यार्थ्यांना. आज थोडासा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. येस. तर या ठिकाणी मागच्या वेळेस मी दोन प्रकारचे हे दाखवले होते. हा दिसते ना स्क्रीनवर? हॅलो हॅलो. हो सर दिसतंय, क्लिअर दिसतंय. दिसतंय ना? बरं बरं. हा Yes. आज या ठिकाणी आपण मागच्या वेळेस वर्तमान काळातली वाक्य बघितली होती आपण. तर आज आपण भविष्य काळातील वाक्य बघणार आहोत. तर भविष्य काळातील वाक्य बघण्यासाठी आपल्याला जसे वर्तमान काळातील जे प्रत्यय जे होते ते जोडल्यानंतर ते वाक्य वर्तमान काळामध्ये गणलं जात होतं. त्याचप्रमाणे जसे वर्तमान काळातली जे काही प्रत्यय जे आहेत तसेच भविष्य काळामध्ये सुद्धा प्रत्यय आहेत. तर ते आपल्याला आज बघायचे आहेत. या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर भविष्य काळ असं दिसत असेल बघा. भविष्य काळ. इथे प्रथम पुरुष एक वचन
नंतर मध्यम पुरुष, त्याचबरोबर उत्तम पुरुष. कर्सर कसं काय होतं? थांबत नाही. ओके, कर्सरचा काय प्रॉब्लेम झाला? हा, तर या ठिकाणी प्रथम पुरुष प्रत्यय एक वचन इस्सती, नंतर बहुवचन मध्ये इस्संती, तसंच मध्यम पुरुष मध्ये इस्ससी आणि अनेक वचनामध्ये इस्सत, एक वचनामध्ये अहं इस्साम आणि बहुवचनामध्ये इस्साम हे बहुवचनामध्ये आहे, इथं इस्सामी पाहिजे एक वचनामध्ये आणि बहुवचनामध्ये इस्साम. कसं प्रॉब्लेम? बरेच अडचणी आले. तर या ठिकाणी बघा, इस्सती हा जो शब्द दिसतो आहे तुम्हाला प्रत्यय, तो प्रथम पुरुष एक वचनामध्ये आहे आणि इस्संती हा जो शब्द प्रत्यय दिसतोय तो बहुवचनामध्ये आहे. आता आपल्याला भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की वर्तमान काळामध्ये तुम्ही राहा, म्हणजे वर्तमान काळामध्ये जर तुम्ही असला तर तुमचा भविष्यकाळ सुद्धा चांगला राहील आणि भूतकाळ पण चांगला राहील. तर भगवान बुद्ध असे का म्हटले? कारण वर्तमान काळामध्ये जे काही तुम्ही कुशल कर्म करणार आहात ते कुशल कर्म तुमचे भूतकाळ, ते कुशल कर्म भूतकाळामध्ये सुद्धा तुमचे ते कुशल कर्म राहतील आणि आज जे तुम्ही काही कुशल कर्म करता आहात ते उद्यासाठी ते सुद्धा तुमचे कुशल कर्म राहतील. तर भगवान बुद्धांनी वर्तमान काळाला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण पण ग्रामरमध्ये वर्तमान काळाला खूप महत्त्व देतोय, कारण वर्तमान काळाच्या आधारावरती आपण आता हे दुसरे जे भविष्यकाळ आणि भूतकाळ हे जे आहेत हे आपण आता समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी ज्याचे वर्तमान काळाचे प्रत्यय पाठ असतील त्याला भविष्यकाळाचे प्रत्यय अतिशय सोपे जातील पाठ करायला किंवा लक्षात ठेवायला, किंवा भूतकाळातले जे प्रत्यय जे आहेत ज्याचे भविष्यकाळाचे प्रत्यय पाठ असतील त्याला भूतकाळाचे प्रत्यय लक्षात ठेवायला किंवा पाठ करायला फारच सोपं होईल. एकदम साधं गणित आहे. तुम्ही जर बघितलं तर वर्तमान काळाचे प्रत्यय जे आहेत ती आणि अंती, नंतर सी आणि थ, मी आणि म. तर या ठिकाणी बघा, प्रथम पुरुष ती अंती, मध्यम पुरुष सी थ, उत्तम पुरुष मी म. तर या वर्तमान काळाचे जे काही प्रत्यय जे आहेत त्याला फक्त इस्स हा शब्द आधी जोडला गेलेला आहे भविष्य काळाच्या प्रत्यय बनवण्यासाठी. म्हणजे भविष्य काळातला प्रत्यय जो आहे इस्सती जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये वर्तमान काळाचा 30 प्रत्यय पण आहे आणि त्याला इस्स हा जोडला गेलेला आहे. तसेच जर तुम्ही इस्संती जर बघितला तर अंती हा तिथे वर्तमान काळाचा प्रत्यय ऑलरेडी आहे, फक्त त्याला आधी काय जोडला गेलेला आहे इस्स. त्यानंतर खाली मध्यम पुरुष मध्ये तुम्ही जर बघितला तर इस्ससी हा प्रत्यय आहे. त्यामध्ये सी जो आहे वर्तमान काळातला मध्यम पुरुषातील एक वचनाचा तो ऑलरेडी जसा आहे तसा तिथे आहे, फक्त त्याला इस्स जोडलेला आहे. इकडे बहुवचनामध्ये सुद्धा इस्स जोडलेला आहे. नंतर उत्तम पुरुष मध्ये सुद्धा इस्साम असं म्हटलेलं आहे. जसं की मी तुम्हाला वर्तमान काळामध्ये अ हा
जो वर्ण जो आहे तो उत्तम पुरुष मध्ये आपल्याला आधी त्या प्रत्ययाच्या आधी जोडायचा असतो. तो जोडल्यामुळे त्याचा उच्चार आ मध्ये होतो. जसं वंदामी, खादामी. त्याचप्रमाणे इथे वर्तमान काळामध्ये सुद्धा इस्साम, आपलं इस्सामी इथे चुकीचा टाईप झालेला आहे. इस्सामी पाहिजे इथे, आणि वर्तमान काळामध्ये इस्साम. अशा प्रकारे हे भविष्य काळाचे प्रत्यय तयार होतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे की ती, अंती, सी, थ, मी, म हे जे वर्तमान काळातील जे प्रत्यय आहेत त्याला तुम्ही फक्त इस जर आधी जोडला तर भविष्य काळाचे प्रत्यय तुमचे पाठ होतात किंवा तुमच्या लक्षात ठेवण्यास काहीही अडचण नाही. आणि जर पाठ करायचेच असेल तर ती, अंती, सी, थ, मी, म वर्तमान काळ, इस्सती, इस्संती, इस्ससी, इस्सथ, इस्साम, इस्सामी, इस्साम हे भविष्यकाळ. हे जे प्रत्यय जे आहेत हे प्रत्यय आपल्याला वाक्यातील क्रियापदाला जोडायचे असतात. हे प्रत्यय क्रियापदाला जोडल्यानंतर मग ते आपल्याला कळतं की हे वाक्य कोणत्या काळामध्ये आहे. हे भविष्य काळामध्ये आहे का, वर्तमान काळामध्ये आहे का, भूतकाळामध्ये आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं की क्रियापद, वाक्यातला क्रियापद हा आपला बेस्ट फ्रेंड आहे. त्याच्याशी आपण जर दोस्ती केली तर तो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला, पाली वाक्यातील बऱ्याचशा गोष्टी अगदी क्लिअर करतो आणि प्रामाणिकपणे सांगत असतो की हा शब्द याचं व्याकरण असं आहे, हा शब्द याचं व्याकरण असं आहे. अशा पद्धतीने तो जो क्रियापद आहे तो आपल्याला सांगत असतो. म्हणजे पहिली गोष्ट क्रियापद मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं की क्रियापद आपल्याला वाक्य हे कोणत्या काळामध्ये आहे हे पहिल्यांदा सांगत असतं. आता वाक्यामध्ये जर समजा भूपालो, भूपालो पसिस्सती असा जर वाक्य मी जर घेतला, भूपालो पसिस्सती म्हणजेच काय, राजा बघणार. पहिल्या प्रकारचं जे वाक्य जे आहे कर्ता आणि क्रियापद हे जर आपण घेतला तर भूपालो पश्यती हे आपण वर्तमान काळामध्ये बघितलेलं आहे. त्यामध्ये पश्य जे आहे हा मूळ धातू आहे किंवा विकसित रूप आहे, बरोबर. त्याला वर्तमान काळामध्ये आपण ती लावला त्याच्यामुळे पश्यती झाला. परंतु हेच वाक्य जर तुम्हाला भविष्य काळामध्ये करायचं असेल तर त्या पश्य क्रियापदाला आपलं मूळ धातूला किंवा विकसित रूपाला इस्सती हे प्रत्यय लावावा लागेल. पश्यला इस्सती प्रत्यय लावावा लागेल. म्हणजेच काय, पश्य अधिक इस्सती. आता या ठिकाणी पश्य आणि इस्सतीची संधी कशी होते करायची आणि उच्चार कसा करायचा हा भविष्य काळामधला फार मोठा प्रॉब्लेम आहे. कारण बऱ्याचशा जणांना त्याची संधी करायला जमत नाही. तर एक लक्षात ठेवायचं, पश्य शब्द मी घेतला आहे आणि अधिक इस्सती शब्द घेतला आहे. तर पश्य शब्दातला शेवटचा अक्षर जे आहे ते स आहे, ओके. आणि इस्सती शब्दामधला पहिला अक्षर जे आहे ते ई आहे. तर ह्या दोन अक्षरांचीच आपल्याला फक्त संधी करायची आहे. दोन अक्षरांची संधी झाली की बाकीची जे अक्षर जे आहेत ते जसेच्या तसे ठेवून त्यांचा उच्चार आपल्याला करायचा आहे. उदाहरणार्थ स म्हणजे डबल स जो आहे अधिक ई, तर याचा संधी कशी होणार, सी होणार. डबल सीचा सी होणार. म्हणजेच तो सी झाला की आधीचा प जो आहे तो तसाच उच्चारायचा, पस्सीस. आणि नंतर ई नंतर जो स जो आहे डबल स तो आणि ती जो आहे तो जशाचा तसा आपल्याला उच्चार करायचा आहे. म्हणजेच काय, पस्सीस सती. अशा प्रकारे आपल्या भविष्य काळातील जे क्रियापद आहे ते तयार होणार. त्यानंतर जर इस्संती जर समजा आपल्याला प्रत्यय जोडायचा असेल अनेक वचनातला बहुवचनातला तर त्याला आपल्याला कसं बनवावं लागेल. भूपालो, आता भूपालो खादती असं म्हणूया आपण. दुसरं क्रियापद घेऊया म्हणजे राजा खातो, ओके.
आता इथे खादती मी हा घेतलेला आहे एक वचनामधला, परंतु आपल्याला काय करायचंय, अनेक वचनातला इस्संती जो आहे तो आपल्याला जोडायचा आहे, खादला जोडायचा आहे. कारण खाद हा मूळ धातू किंवा विकसित रूप असा आहे. आता ह्या खाद ह्या मूळ धातूला हा इथला इस्संती जोडायचा आहे. तर खाद शब्दामधला द जो आहे तो द आणि इस्संती मधला जो ई जो आहे ह्या दोघांची संधी करायची आहे आपल्याला. तर द अधिक ई तर काय होईल, दी. ओके, पहिली विलांटी आहे आणि इथे द अधिक ई काय होईल, दी. आता हा दी जसाच तसा ठेवला आणि त्यानंतर जे आधी पूर्वीचे जे अक्षर आहे आणि नंतरचे जे अक्षर आहे त्याचा उच्चार आपल्याला करायचा आहे. म्हणजेच काय होईल, खादी संती, खादी संती. कारण हा डबल जो आहे तो डबल आपण जर समजा उच्चार करायचा म्हटला तर खादी संती अशा प्रकारचा आपल्याला उच्चार करावा लागेल. ओके. जर समजा आपण दुसरा क्रियापद जर घेतलं, सय क्रियापद घेतलं, सय म्हणजेच काय, झोपणे. सय क्रियापद घेतलं तर झोपणे. आता वर्तमान काळामधलं जर पहिल्या प्रकारचा जो वाक्य आहे ते जर घेतलं आपण, कुमारो सयती, हे वर्तमान काळातलं वाक्य झालं, एक वचनातलं वाक्य झालं, कारण ती तिथे प्रत्यय आहे. परंतु तेच वाक्य आपल्याला जर समजा भविष्य काळामध्ये करायचं असेल तर कुमारो सयती याच्यामधला जो क्रियापद जे आहे त्याला टीच्या ऐवजी आपल्याला इस्सती हे प्रत्यय जोडावा लागेल. आणि हे प्रत्यय जोडताना जो मूळ क्रियापद जे आहे किंवा विकसित रूप आहे त्याच्या शेवटचा जो अक्षर आहे तो अक्षर आणि इस्सतीचा पहिला जो अक्षर आहे त्याच्या ह्या दोघांची आपल्याला काय करायची, संधी करायची. म्हणजे आता सय म्हटल्यानंतर शेवटचं अक्षर काय आहे, य. आणि इस्सती मधील पहिलं अक्षर जे आहे ते ई. ओके. तर य अधिक ई काय झालं, ई झालं, ई. मग नंतर ई हा जसा तसा ठेवून पूर्ण शब्द आपल्याला उच्चारायचा आहे. म्हणजे आधीचा स नंतर ई सती म्हणजेच काय, सई सती, सई सती असा उच्चार त्याचा तुम्हाला करावा लागेल. म्हणजे मग कुमारो सई सती असं म्हटल्यानंतर काय होईल, कुमार झोपणार असा त्याचा अर्थ होणार, किंवा झोपेल. जो मुलगा जो आहे किंवा कुमार जो आहे त्याचा अर्थ काय होईल, तो झोपणार, कुमार झोपणार. आणि हेच वाक्य जर तुम्हाला बहुवचनामध्ये करायचं असेल तर तुम्हाला इस्संती हे जोडावं लागेल. सयला काय जोडावं लागेल, इस्संती जोडावं लागेल. तर स य ला आपल्याला ई जोडायचा आहे तर तो काय होणार, ई होणार. आणि नंतर पूर्ण शब्द काय होणार, सई संती म्हणजेच काय, कुमारा सई संती म्हणजेच काय, मुले झोपणार. अशा प्रकारे ते वाक्य जे आहे ते भविष्य काळामध्ये झालेलं असणार. तर अशा प्रकारचे हे जे वाक्य प्रत्यय जे आहेत भविष्य काळाचे हे वाक्यातील क्रियापदाला आपल्याला जोडायचे. आता या ठिकाणी आपण प्रथम पुरुष बघितला. त्याचबरोबर जर समजा आपण मध्यम पुरुष मध्ये जर बघितलं तर मध्यम पुरुष मध्ये कर्ता जो आहे हा त्वंग आहे. मग त्या ठिकाणी त्वंग म्हटल्यानंतर त्याचा क्रियापदाचा जो प्रत्यय जो आहे तो इस्ससी आहे. ओके. हा एक वचनामधला आहे आणि त्याचबरोबर बहुवचनामध्ये इस्सथ हा दुसरा प्रत्यय आहे बहुवचनामध्ये. आता या ठिकाणी त्वंग कर्ता इस्ससी प्रत्यय क्रियापदाचा. तर या ठिकाणी जर समजा तुम्ही कर्ता अधिक क्रियापद या प्रकारचं वाक्य तुम्हाला करायचं आहे तर आधी जे वाक्य घेतले आपण क्रियापद घेतले तेच घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता त्वंग खादसी, खादिससी, त्वंग खादिससी. आता इथे मी खाद हा क्रियापद घेतलेला आहे
आणि त्या खादला इस्सशी जोडला आहे, त्यामुळे मी उच्चार कसा करतो आहे, खादिस्ससी. ओके, कारण ई आणि द याची काय झालेली आहे, संधी झालेली आहे, त्यामुळे तो त्याचा संधी झाल्यानंतर त्याचा उच्चार काय आला, दी. आणि खा आधीचा अक्षर आहेच आणि ससी हे पण नंतरचे आहेत, फक्त दी मध्ये आपल्याला तो जोडायचा आहे, म्हणून काय होणार, खादिस्ससी. पूर्ण जो शब्द तयार होणार तो काय होणार, खादिस्ससी. ओके, म्हणजे त्वांग खादिस्ससी म्हणजेच याचा अर्थ काय होणार, आता भविष्यकाळाचा प्रत्यय जोडला आपण, म्हणजेच ह्या वाक्याचं भाषांतर काय होणार मराठीमध्ये, तू खाणार किंवा तू खाशील. भविष्य काळामध्ये तू खाणार किंवा तू खाशील हे झालं एक वचनामध्ये. परंतु त्याचबरोबर तुम्ही जर अनेक वचनामध्ये जर गेला तर अनेक वचनामध्ये सुद्धा तुम्हाला कर्ता काय अनेक वचनामध्ये ठेवावं लागेल आणि क्रियापद सुद्धा अनेक वचनामध्ये ठेवावं लागेल. तर आपलं या ठिकाणी क्रियापद जे आहे ते काय आहे, खाद. ओके, खाद. आता खाद अधिक आपल्याला त्याला प्रत्यय अनेक वचनातला प्रत्यय काय जोडायचा आहे, इस्सत. म्हणून मग खाद अधिक इस्सत म्हणजे द अधिक ई दी झाला आणि खादिस्सथ हा त्याचं क्रियापद झालं. तुम्ही खादिस्सथ म्हणजेच काय, तुम्ही खाणार, काय तुम्ही खाणार. अशा प्रकारे हे मध्यम पुरुषाचा वाक्य आहे. त्याचबरोबर जर तुम्ही उत्तम पुरुषाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्याचे जो प्रत्यय जो आहे तो इस्सामी आहे. इथे इस्साम झालेला आहे. आता कर्सर थोडासा त्रास देतोय, नाहीतर मी ते करेक्शन करून घेतलं असतं. इस्सामी अहं काय आहे, इस्सामी. हॅलो, स्क्रीन हे झाली का? हो, स्क्रीन चेंज झाली सर. हा, एक मिनिट, एक कर्सर आपण मी दाबतो कुठे तो जातो, असं काय होते का, मी आज काय, एक मिनिट मी परत हे चेंज करतो. हा कर्सर मी दुसरा लावला आता नवीन, तर त्या ठिकाणी आता दिसतं सर, ते फाईल दिसत होते. हो, पण कुठे गेली तिथे? हा, एक मिनिट, एक मिनिट दिसते. हा, दिसते ना? हो सर, दिसतंय, फाईल दिसतंय आता. दिसते ना आता? हो सर. हा, आता कर्सर पण ओके, त्यामुळे आता तुम्हाला येस. काही स्वर परिवर्तनाचे जे नियम जे आहेत तेही आपण बघणार आहोत. तर आधी भूतकाळ आणि वर्तमान काळ, हे वर्तमान काळाचे प्रत्यय तुम्हाला मी आधी सांगितले, ती, अंती, सी, थ, मी. मी वारंवार का सांगतो,
कारण काय हे तुमचे चांगल्यापैकी लक्षात राहावं यासाठी मी ते वारंवार सांगत आहे. आणि या ठिकाणी भविष्यकाळाचे प्रत्यय मी तुम्हाला दिलेले इस्सती आणि इस्संती, इस्ससी, इस्सत, इस्साम, इस्सामी, इस्साम. एक मिनिट. हा बघा, या ठिकाणी मी इस्सामी करून घेतलंय आणि ओके. हा, इस्सामी, इस्साम. त्याचबरोबर आता हे जे प्रत्यय सांगितले मी ते प्रत्ययाचं आपण उदाहरण जे आहे ते उदाहरणामध्ये आपण इथे बघूया. सराव क्रमांक 1 कर्ता आणि क्रियापद. आता हे जे वाक्य जे दिलेले आहेत हे सगळे वाक्य वर्तमान काळामध्ये आहेत. ओके, कारण का या ठिकाणी सगळ्या वाक्यांना आपल्या सगळ्या क्रियापदांना ती अंती हे प्रत्यय जोडले गेलेले आहेत आणि हे सगळे वाक्य जे आहेत हे प्रथम पुरुषामध्ये आहेत. प्रथम पुरुषामध्ये आहेत, त्यामुळे ती अंती आहे. इथे एकही मध्यम पुरुष किंवा उत्तम पुरुषामधील वाक्य नाही. असो, आपण ते नंतर आपण बनवून घेऊ ते वाक्य. आता या ठिकाणी बघा, भूपालो भुंजती. भूपालो भुंजती हे वर्तमान काळातला ती हा प्रत्यय काढून टाकला आपण. भुंज हा फक्त क्रियापद राहिला, त्याला इस्सती जोडायचा आहे, तर तो काय होईल? भूपालो भुंजिस्सती. काय म्हणजेच राजा खाणार. आता ज आणि ई हे एकत्र आले म्हणून भुंजी जी सती म्हणजे इस्सती जो आहे प्रत्यय तो इथे जोडल्यानंतर भूपालो भुंजिस्सती म्हणजे राजा खाणार किंवा राजा खाईल. त्याचबरोबर पुत्ता सयंती, तर इथे वर्तमान काळाचा अंती काढून टाकला आपण आणि भविष्य काळाचा प्रत्यय जो आहे इस्संती तो जर इथे जोडला तर काय होईल? हा य जो आहे त्याला इस्संती मधला ई जोडल्यानंतर तो ई होईल. ई य अधिक ई. म्हणून मग तो शब्द काय तयार होईल? सई सई सती संती. सई संती म्हणजेच काय? पुत्ता सई संती म्हणजे काय? पुत्र झोपणार किंवा झोपतील असा त्याचा अर्थ होईल. वाणिज्या सयंती, तर इथे सुद्धा हे वाक्य कसं आहे? अनेक वचनामध्ये आहे. तर अनेक वचनातला जर आपण क्रियापद जर आपण जोडला तर तो क्रियापद काय होईल? सई संती. वाणिज्या सई संती म्हणजेच काय? व्यापारी झोपतील किंवा झोपेल. अनेक व्यापारी, कारण हे जे वाक्य जे आहे हे कशामध्ये आहे? अनेक वचनामध्ये आहे. म्हणून आपण भविष्य काळातील सुद्धा वाक्य जे आहे ते या ठिकाणी भविष्य काळातील प्रत्यय जो आहे तो या ठिकाणी आपण जोडलेला आहे. नंतर बुद्धोपस्थिती म्हणजेच काय? बुद्धोपस्थिती म्हणजे बुद्ध हे बघतात असं पाहिजे. हा, बुद्धोपस्थिती म्हणजे बुद्ध बघतात.
आता आपण बघतात का बघतो असं का म्हणत नाही आपण, कारण बुद्धांना आपण रिस्पेक्टिव्हली बघतात असं म्हणतो. ओके, बुद्ध बघतात. आता हे वर्तमान काळातलं एक वचनातलं वाक्य झालं, परंतु आता आपल्याला भविष्य काळातील एक वचनातील वाक्य करायचं. तर कर्ता जो आहे तो ऍज इट इज राहील एक वचनामध्ये, फक्त क्रियापद बदलेल आणि क्रियापद बदलताना तुम्हाला भविष्य काळातील जो प्रत्यय जो आहे एक वचनातील प्रथम पुरुष एक वचनातील इस्सती हा इथे जोडावा लागेल. ओके, पस्स अधिक इस्सती म्हणजेच काय, पस्सिस्सती. थोडस तुम्हाला सुरुवातीला उच्चार जे आहे करताना जरा अवघड वाटेल किंवा जमणार नाही, परंतु प्रॅक्टिस केल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येऊन जातील. म्हणजे बुद्धो पस्सिस्सती म्हणजेच काय, बुद्ध बघतील किंवा बघेल असा त्या वाक्याचा अर्थ होईल. कुमारो धावती, भविष्यकाळातील वाक्य कसं होईल, कुमारो धाविस्सती. आता व अधिक इ इथे वी झाला बघा, व अधिक इ वी, धाविस्सती. कुमारो धाविस्सती म्हणजेच काय, मुलगा धावेल किंवा धावणार. मनुष्यो छिंदती, हे वर्तमान काळातील वाक्य म्हणजेच काय, माणूस कापतो. ओके, भविष्य काळामध्ये कसं होईल, मनुष्यो छिंदी, छिंदी छिंदिस्सती. म्हणजेच काय, माणूस कापेल किंवा माणूस कापेल किंवा कापणार. पुलिसा धावंती, माणसे धावतात. तर धावंती इथे अंती असल्यामुळे अनेक वचन आहे, तर इथे आपल्याला धाव अधिक भविष्य काळातील जे प्रत्यय जे आहेत भविष्य काळातील प्रत्यय इस्संती, तर इथे ते जोडायचं आहे. पुलिसा धाविस्संती म्हणजेच काय, माणसे धावतात. सहायको भुंजिस्सती म्हणजे मित्र जेवतील. तथागतो भासिस्सती म्हणजे तथागत बोलतील. हे मी आता डायरेक्ट तुम्हाला भविष्य काळातील हे देतोय सर. नरोपचिस्सती म्हणजे माणूस शिजवेल. सहाया कसंती, सहाया कसिस्संती म्हणजेच काय, मित्र नांगरेल किंवा भविष्यामध्ये तो नांगरेल असा त्याचा अर्थ होईल. सुगतो आगच्छती, भविष्य काळामध्ये हे वाक्य कसं होईल, सुगतो आगच्छिस्सती. काय होईल, आगच्छिस्सती म्हणजेच काय, बुद्ध येतील. नंतर मातुलो कसती, मातुलो कसिस्सती म्हणजे मामा नांगरतील किंवा नांगरेल. अशा प्रकारे हे जे फक्त क्रियापद जे आहे त्याला तुम्हाला हे भविष्य काळाचे प्रत्यय जोडायचे आहेत. आता या ठिकाणी मी प्रथम पुरुषाचे म्हणजे इस्सती आणि इस्संती हे सांगितलं आहे, परंतु मध्यम आणि उत्तम पुरुषातील या ठिकाणी उदाहरण नाही. तर या ठिकाणी जर समजा आपण कुठलाही जर एखादं वाक्य घेतलं, सपोज आगच्छती हे वाक्य आपण घेतलं. ओके, आगच्छती, तर मध्यम पुरुषामध्ये या ठिकाणी कोणता करता येईल आणि या क्रियापदामध्ये काय बदल होईल हे सांगू शकता कोणी? मध्यम पुरुषामध्ये कर्ता काय होईल आणि क्रियापदामध्ये काय बदल होईल? तर अगदी सोपं आहे. मध्यम पुरुष एक वचन मध्ये कर्ता नेहमी काय असतो? त्वंग असतो, म्हणजे तू. ओके, म्हणजे सुगतच्या ऐवजी इथे आपल्याला काय करावं लागेल? त्वंग टाकावं लागेल. ओके, त्वंग. आता इथे त्वंग आगच्छती असं जर म्हटलं तर हे ग्रामॅटिकली वाक्य चुकलेलं आहे. तर इथे मध्यम पुरुषाचाच भविष्य काळातील जे प्रत्यय आहे तो इथे आपल्याला जोडावा लागेल. म्हणजेच काय? त्वंग आगच्छिस्ससी, इस्ससी असा प्रत्यय आहे ना, इस्ससी हा असा प्रत्यय आहे तो इथे जोडावा लागेल. त्वंग आगच्छिस्ससी म्हणजेच काय? तू येणार. म्हणजेच आपण समोरच्या व्यक्तीला काय म्हणतो आपण? तू येणार किंवा तू येशील.
आणि या ठिकाणी जर समजा बहुवचनातील वाक्य बनवायचं आपल्याला, तर करता काय येईल? तुम्ही. तुम्ही करता आल्यानंतर क्रियापदामध्ये सुद्धा बदल होईल. तर तो काय बदल होईल? हे बघा, तुम्ही करता केला आणि इथे काय केलं? आ गच्छीस सी येईल का थ येईल? इस्सत. कारण आता करता काय आहे? हे वाक्य काय आहे? अनेक वचनात आहे. म्हणून आ गच्छी ससी काय होईल आपलं? सॉरी, आ गच्छी स. एक मिनिट, मी तुम्हाला करूनच दाखवतो. हे बघा, तुम्ही आ गच्छित, तुम्ही आ गच्छित म्हणजेच काय होणार आपलं? सॉरी, आ गच्छित स. इथे स स पाहिजे, स ला स पाहिजे परत. हा, तुम्ही आ गच्छित सथ म्हणजेच काय? तुम्ही येणार. काय? तुम्ही येणार. अशा प्रकारचं हे वाक्य आहे. किंवा इथे मातुलोच्या ऐवजी आपण समजा त्वंग जर घेतला, त्वंग, त्वंग कशी कसतीच्या ऐवजी इथे काय होईल? कसी कशी ससी. कशी स. आता हा ती जो आहे हा वर्तमान काळाचा, हा आपल्याला काढून टाकायचा आणि इथे काय करायचंय? कशी ससी म्हणजेच काय करायचंय? सी जो आहे तो आपल्याला इथे घ्यावा लागेल, त्वंग आल्यामुळे. बरोबर, त्वंग आल्यामुळे. त्वंग कशी ससी म्हणजे काय? तू कसणार किंवा तू नांगरणार, अशा प्रकारे हे वाक्य आहे. बघा, मध्यम पुरुषामध्ये हे बदल आपल्याला करावे लागतील. प्रथम पुरुषामध्ये तर सोपं आहे, ती, अंती, इस्सती, इस्संत, इस्संती. आणि मध्यम पुरुषामध्ये इस्सथ आणि इस्ससी आणि इस्सथ. त्याचबरोबर जर समजा उत्तम पुरुषाचा आपण जर केला, उत्तम पुरुषामध्ये कर्ता काय असतो? उत्तम पुरुषामध्ये कर्ता काय असतो? अहं, एक वचनामध्ये. ओके, अहं काय असतो? एक वचनामध्ये. आता मी बोलणार, भाषा म्हणजे काय? बोलणे. मी बोलणार. आता हे जे वाक्य जे आहे हे अनेक वचनामध्ये वर्तमान काळात येतं, तर तो आपण काढून टाकला. तर आपल्याला हे वाक्य काय करायचं? हे क्रियापद आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं आहे. तर याला आपल्याला काय जोडायचं आहे? अहं कर्ता असल्यामुळे इस्सामी आपल्याला इथे जोडावं लागेल. इस्सामी म्हणजेच काय होईल? भासी सामी. म्हणजे त्याची संधी झाल्यानंतर काय होईल? भासी सामी. भासी सामी. हे बघा, हे भासी सामी हे असं आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावा लागेल. त्यावेळेस ते वाक्य जे आहे ते पूर्ण ग्रॅमॅटिकली बरोबर राहील. ओके, हे बघा, अहं भासी सामी म्हणजेच काय? मी बोलणार किंवा मी बोलेल, अशा प्रकारचं हे भविष्य काळातील वाक्य झालं. आणि जर समजा अनेक वचनामध्ये जर समजा आपल्याला करायचं असेल तर काय? उत्तम पुरुषाचं अनेक वचन मयंग, मयंग. ओके, मयंग, हे मयंग. आता इथे आपल्याला उत्तम पुरुषातील भविष्य काळातील प्रत्यय जो आहे इस्साम, तो आपल्याला ह्या गच्छला जोडावा लागेल. त्यावेळेस हे पूर्ण वाक्य बरोबर होईल. गच्छिसाम. जर तुम्ही याच्याप्रमाणे जर गेला, म्हणजे नियमाप्रमाणे जर गेला,
तर हे इतकं सोपं कारक आहे, म्हणजे पाली भाषा ही इतकी सोपी आहे की तुम्हाला दुसरीकडे कुठे लक्ष किंवा जास्त विचार करण्याची गरज नाही. फक्त जे नियम जे आहेत आणि प्रत्यय जे आहेत हे तुम्हाला फक्त पाठ करायचे आहेत. म्हणजे याच्यासारखी दुसरी भाषा सोपी नाही. म्हणजे ही भाषा अत्यंत सोपी आहे. केव्हा ज्यावेळेस तुम्ही सगळे प्रत्यय पाठ करणार, तिचे सगळे नियम जर व्यवस्थित तुमच्या लक्षात राहिले तर यासारखी सोपी भाषा नाही. आणि जर समजा तुम्ही नियम लक्षात ठेवले नाही आणि प्रत्यय पाठ केले नाही तर याच्यासारखी कठीण भाषा दुसरी नाही. तुम्ही म्हणजे मनुष्य कंटाळून ही पाली भाषा शिकायचा नाद सोडून देतो किंवा डोकं दुखीचा आजार लागतो. म्हणजे इतकं त्या पाली भाषेचे नियम किंवा जे हे प्रत्यय जे आहेत हे जर समजा तुम्ही चांगले आत्मसात केले नाही तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तर या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की मी हे जे काही बदल करतो आहे ते बदल कसे करतो आहे ते तुम्ही नीट व्यवस्थित लक्ष द्या. त्याचं मी उदाहरण तुम्हाला आधी सुद्धा दिलेले आहे. ओके. आता या ठिकाणी आपण कर्ता आणि क्रियापद हे वाक्य बघितले. परंतु जर समजा आपण कर्ता आणि क्रियापद आणि दुसरं वाक्य जे आहे आपले दुसरे वाक्य जे आहे कोणते आहे? कर्ता, कर्म आणि क्रियापद दुसऱ्या प्रकारचं वाक्य आहे. या ठिकाणी ते उदाहरण जे आहेत ते दिसत नाही तरी काय हरकत नाही. आपण स्वतः या ठिकाणी ते कर्म टाकून आपण ते वाक्य तयार करून घेऊ. ओके. आता हे जे कर्ता आणि क्रियापद जे आहेत याच्यामध्ये आपल्याला फक्त काय कर्म टाकायचे आहे आणि कर्म टाकून हे जे काही क्रियापद जे आहे त्या क्रियापदाला भविष्यकाळाचेच आपल्याला प्रत्यय लावायचे. आता भूपालो भुंजती म्हणजे राजा खातो. तर आम्ही म्हटलंय तुम्हाला की क्रियापदाला तुम्हाला काय विचारायचं आहे? फक्त काय हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. काय? ओके. मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला दोस्ती करायची क्रियापदाशी. ओके. तर राजा काय खातो? तर या ठिकाणी जर आपण राजा आंबा खातो असं जर म्हटलं तर आंब्याला अंबंग म्हणतात याच्यामध्ये. किंवा जेवण करतो तर जेवणाला भत्त म्हटलं जातं. किंवा भात खातो तर भाताला ओदन म्हटलं जातं. तर भूपालो ओदनं भुंजती असं हे वाक्य होईल. या ठिकाणी काय होईल? ओदनं ओदनं म्हणजेच काय की राजा भात खातो. ओके. राजा भूपालो ओदनं भुंजती म्हणजे काय? राजा भात खातो. हे आता मराठीतलं मी तुम्हाला फक्त हे देतोय, लिहून देत नाही, फक्त पालीमध्येच हे सांगतोय. भूपालो ओदनं भुंजती म्हणजे राजा भात खातो. तर हेच वाक्य तुम्हाला भविष्य काळामध्ये करायचं आहे. तर काय होईल? भूपालो ओदनं भुंजिस्सति. फक्त तुम्हाला इथे क्रियापदामध्ये बदल करायचा आहे. ओके. काय करायचं आहे? क्रियापदामध्ये बदल करायचा आहे. कारण कर्म जो आहे तोही ऍज इट इज राहील. कर्ता जो आहे तो क्रियापदाप्रमाणे बदलेल. कर्ता जर क्रियापद जर अनेक वचनामध्ये करायचं असेल तर कर्ताही तुम्हाला अनेक वचनामध्ये करावं लागेल. एवढा बदल तुम्हाला करावा लागेल. जर क्रियापद एक वचनात असेल तर कर्ता सुद्धा एक वचनामध्ये करावं लागेल. आता या ठिकाणी पुत्ता सयंती. ओके. पुत्ता सयंती म्हणजे पुत्र झोपतात. हे झालं वर्तमान काळातील वाक्य. आणि तुम्हाला जर समजा
हेच वाक्य भविष्य काळातील करायचं आहे, भविष्य काळात करायचं आहे. तो पुत्र झोपतात, तर तुम्ही झोपतात तर कुठे झोपतात असा जर प्रश्न केला तर मग तुम्हाला कर्म मिळेल. ओके, तर मंचावरती झोपतात असं आपण म्हणू. समजा मंच म्हणजे काय, पलंग किंवा खाट किंवा मंच असं म्हणजे वरती आलेला जो काही भाग असतो त्याला आपण मंच म्हणतो. ओके, मंचे आता या ठिकाणी मंच हा ऍक्च्युली हा पालीमध्ये असा लिहिला जात नाही, त्याला आपण हा नियम आहे. मंचे सयंती, पुता मंचे सयंती म्हणजेच काय, पुत्र पलंगावरती झोपतात. तर हेच वाक्य जर तुम्हाला जर भविष्य काळामध्ये करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सयंतीमध्ये काय करावं लागेल, इस्संती हा प्रत्यय जोडावा लागेल. म्हणजेच काय, पुत्ता मंचे सईसंती, हा इस्सती ई आणि य चा संधी होणार, पुत्ता मंचे सईसंती म्हणजेच काय, मुले पलंगावर झोपणार. ओके, आता एक वाक्य आपण आणखी घेऊया, नंतर मग भूतकाळाकडे वळूया, कारण आपल्याला वेळ कमी, आपला भरपूर वेळ गेला आज. तर हे जे वाक्य जे आहेत भविष्य काळातील आणि भूतकाळातील, हे मी तुम्हाला स्वतः तयार करून तुम्हाला व्हॉट्सअपला मी पाठवून देईल किंवा PDF फाईल पण पाठवून देईल. तर वाणिज्या सयंती, तर या ठिकाणी सुद्धा वाणिज्या मंचे सयंती असं आपण म्हणू शकतो, किंवा म्हणजेच काय, व्यापारी पलंगावरती झोपतात. आणि हेच वाक्य जर भविष्य काळामध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सयंतीला इस्संती हे प्रत्यय जोडावं लागेल. वाणिज्या मंचे सयंती. ओके, आता हे मंचे जे आहे हे कर्म नाही, एक लक्षात घ्या. हे म्हणजे मी आता इथे जे दिलेलं आहे ही सप्तमी विभक्ती आहे. फक्त तुम्हाला आता या ठिकाणी भविष्य काळाच्या संदर्भामध्ये फक्त तुम्ही लक्ष ठेवा. या ठिकाणी मंचे जो आहे हा सप्तमी मधला एक वचनातील शब्द मी दिलेला आहे. ओके, तर हे जे बाकीचे जे कर्म जे आहे, आता इथे बुद्धो बालकं म्हणजे हे कर्म झालं. बालकं पश्यति म्हणजे बुद्ध मुलाला बघतात. ओके, हे वर्तमान काळातलं झालं वाक्य. आणि हेच जर भविष्य काळामध्ये करायचं असेल तर बुद्धो बालकं पश्यति म्हणजे बुद्ध मुलाला बघणार. तर अशा प्रकारचे हे वर्तमान काळाचे कर्ता, कर्म आणि क्रियापद हे असे वाक्य तयार होतील. आणि नुसता कर्ता आणि क्रियापद जर म्हटलं तर ते सुद्धा तुम्हाला मी आधी सांगितलंय. फक्त यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त क्रियापदामध्ये तुम्हाला बदल करायचा असतो. म्हणजे वर्तमान काळातील जे वाक्य असेल ते वाक्य जर तुम्हाला भविष्य काळामध्ये करायचं असेल तर त्याच्या फक्त क्रियापदामध्ये बदल करायचा असतो. आणि तो बदल म्हणजे कोणता, की वर्तमान काळ आपलं भविष्य काळातील जे प्रत्यय जे आहे, इस्सती, इस्संती, इस्ससी, इस्सथ, इस्सामी, इस्साम हे प्रत्यय त्या क्रियापदाला तुम्हाला जोडायचे आहे. ओके, आणि सेम क्रियापद जे आहेत ते तुम्हाला कुठे जोडायचे आहे, आपलं भूतकाळामध्ये जे काही क्रियापदाला प्रत्यय जोडायचे आहेत ते काय आहेत. आता एक काम करायचं फक्त याच्यामध्ये, मी म्हटलं तुम्हाला की ज्याचा वर्तमान काळ पाठ आहे त्याचा हा भविष्य काळ पाठ होणार, कारण फक्त त्या वर्तमान काळाला इस्स जोडायचं आहे. इस्सती, इस्स, इस्स. आणि यानंतर भूतकाळाचे प्रत्यय जर तुम्हाला हे करायचे असतील, लक्षात ठेवायचे असतील तर या ठिकाणी हे सती, ससी,
आणि सामी हे जे आहेत ना हे काढून टाकायचे. संती, सत आणि साम. तर या ठिकाणी काय करायचं, ई आहे हा ऍज इट इज ठेवायचा. बघा मी आता इथे भूतकाळाचे प्रत्यय तयार करतोय. हा झाला भूतकाळाचा प्रत्यय. ससी काढून टाकला. नंतर इथे सुद्धा हा ई. हे बघा हे मी एक वचनातले भूतकाळाचे प्रत्यय तयार केले. कशावरनं तयार केले, भविष्य काळाच्या प्रत्ययावरनं केले. भूतकाळाचे प्रत्यय मी भविष्य काळाच्या प्रत्ययावरनं तयार केले. फक्त काय काढून टाकलं, ई बाकी ठेवला आणि बाकीचे काढून टाकले. तसंच इकडे इथे इंसू हा प्रत्यय येईल. इंसू नंतर इथे इम्म येईल. किंवा इम्मा पण येईल किंवा इथे इत्थ. तो इथे एक मिनिट. हा इत्थ. हे बघा हे भूतकाळाचे प्रत्यय तयार झाले. ई इंसू, ई इत्थ, इम इम्म हे भविष्यकाळाचे प्रत्यय झाले. तर आता याच्यामध्ये दुसरं काही करायचं नाही आहे. जसं मी तुम्हाला भविष्यकाळाचे प्रत्यय जोडायला सांगितले तसेच फक्त हे भूतकाळाचे जे प्रत्यय जे आहेत हे प्रत्यय तुम्हाला क्रियापदाला जोडायचे आहेत. काय जोडायचे आहेत, क्रियापदाला. हा हे क्रियापदाला जोडायचे. तर उदाहरण अगदी सोपं आहे. आता एक तुमच्या हे जो पॅटर्न आहे ना जो लक्षात आला नंतर मग तुम्हाला काही अडचण नाही. आता इथे बघा मी दुसरं वाक्य घेतो, कुत्ता म्हणजे सयंती. ओके, हे प्रथम पुरुष आहे. प्रथम पुरुषातली अनेक वचनातलं वाक्य आहे. हे आपल्याला आता काय वर्तमान काळात वाक्य आहे, हे भूतकाळामध्ये करायचं आहे. ओके, भूतकाळामध्ये करायचं आहे. तर हा म्हणजे आपण इथून काढून टाकू कारण तो कर्ता आणि आता क्रियापद. पुत्ता सयंती म्हणजे पुत्र झोपतात. नंतर पुत्ता सई संती म्हणजे पुत्र झोपणार, भविष्य काळातलं झालं. नंतर आता भूतकाळातलं वाक्य कसं होणार, पुत्ता हे अनेक वचन प्रथम पुरुष. तर काय आहे, इंसू. तर इथे ह्या सयंतीला तुम्हाला काय जोडावं लागेल, इंसू जोडावं लागेल. म्हणजेच काय, य अधिक इंसू काय करावं लागेल, य अधिक इंसू. तो काय होईल, सु. ओके, हा सईंसू. पुत्ता सईंसू म्हणजेच काय, पुत्र झोपले. अनेक पुत्र म्हणजे अनेक वचनामध्ये बघा हा जो हे घेतलेला मी इथे इंसू हा दुसरा आहे इथे इंसू. तर सईंसू, पुत्ता सईंसू म्हणजे पुत्र झोपले म्हणजे मुले झोपले. हे अनेक वचनामध्ये झालं. त्याचप्रमाणे
इथे सुद्धा वाणिज्य संयंती हे वर्तमान काळाचं आहे, तर इथे सुद्धा अनेक वचनामध्ये वाक्य आहे आणि तेच जर भूतकाळामध्ये करायचं असेल तर तुम्हाला सयला काय जोडावं लागेल, इन्सू जोडावा लागेल. हा इन्सू प्रत्यय भूतकाळातील जो आहे तो इन्सू जोडावा लागेल. म्हणजेच काय, वाणिज्य सैन्सू म्हणजे व्यापारी झोपले, अशा प्रकारचं ते वाक्य होईल. त्याचप्रमाणे बुद्धो बालकं पश्यति, म्हणजे आता इथे कसं आहे वाक्य, हे वर्तमान काळ, बुद्ध मुलाला बघतात. ओके, हेच वाक्य जर भूतकाळामध्ये करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, बुद्धो बालकं. आता इथे बुद्धो एक वचन आहे म्हणून इथे एक वचनातला प्रत्यय काय आहे, प्रथम पुरुष एक वचन ई. तर हा जो ई जो आहे तो आपल्याला इथे ह्या पस्सला जोडावा लागेल. जसं आपण इस्सती जोडलं ना तसं ह्या पस्सला जोडल्यानंतर म्हणजे स अधिक ई, तर काय होईल, सी होईल. म्हणजेच काय होईल, पस्सी. फक्त काय होईल, पस्सी. पस्सी. हे बघा, बुद्धो बालकं पस्सी, म्हणजेच याचा अर्थ काय झाला की बुद्धाने मुलाला काय बघितले, बुद्धाने मुलाला बघितले. हे काय झालं, भूतकाळातील वाक्य झालं. त्याचबरोबर जर समजा कुमारो धावती हे जर वर्तमान काळाचं भूतकाळात करायचं असेल तर कुमारो काय होईल, धावी. कारण व ला ई जोडला गेलेला आहे म्हणून धावी म्हणजे मुलगा धावला. आणि हेच जर समजा अनेक वचनात करायचं असेल तर काय करावं लागेल, कुमारा धाविंसू. कुमारा धाविंसू म्हणजेच काय, मुले धावले. ओके, नंतर पुरीसा धावंती, पुरीसा धाविंसू अनेक वचनामध्ये, पुरीसा धाविंसू म्हणजेच काय, माणसे धावले. सहायको भुंजती, म्हणजे भूतकाळामध्ये काय होईल, सहायक म्हणजे मित्र जेवतो. भूतकाळामध्ये काय होईल, सहायको भुंजी. हा ज जो आहे त्याला ई प्रत्यय जोडल्यानंतर तो जी झाला म्हणून तो काय झाला, सहायको भुंजी. या ठिकाणी आता आपण दोनच वाक्य घेऊ, एक मध्यम पुरुष आणि एक उत्तम पुरुषातलं. त्यानंतर आपण इथे थांबू, आपल्याला वेळ झालेला आहे. तर अहंग, इथे काय होईल, अहंग भासिंग. उत्तम पुरुषातलं उदाहरण जे आहे अहंग भासिंग म्हणजेच काय, मी बोललो. आता ई इथे जो आहे त्याच्यावरती डॉट आहे बघा, हा ई जो आहे त्याच्यावरती इंग असा उच्चार आहे. तर मग काय होईल, अहंग भासिंग म्हणजे काय, मी बोललो भूतकाळामध्ये. आणि त्याचप्रमाणे जर समजा मध्यम पुरुषाचं जर वाक्य असेल तर ते काय होईल, करता त्वंग म्हणजे त्वंग भासी म्हणजे तू बोलला. काय होईल, कारण मध्यम पुरुषाचा जो आहे प्रत्यय जो आहे तो ई आहे इथे, तो काय होईल, त्वंग भासी म्हणजेच काय, तू बोलला. अशा प्रकारचे ते भूतकाळामध्ये वाक्य होते. तर अशा प्रकारे हे जे भविष्यकाळ आणि भूतकाळातील जे काही प्रत्यय जे आहेत हे मी जे तुम्हाला वाक्य पाठवलेले आहेत, कर्ता आणि क्रियापद, कर्ता कर्म आणि क्रियापद, त्यामध्ये फक्त तुम्हाला क्रियापद बदलायचं आहे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुषाप्रमाणे आणि एक वचन आणि बहुवचनाप्रमाणे. आणि तेच वाक्य परत तुम्हाला सराव करायचा आहे. म्हणजे एकच वाक्य तुम्ही तिन्ही काळामध्ये लिहू शकता किंवा त्याचा अर्थ समजू शकता. अशा प्रकारचे हे तिन्ही काळ मी तुम्हाला समजवले आहेत. थोडस आज टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे थोडस समजायला अडचण आणि मलाही इथे शिकवायला थोडीशी अडचणी आल्यात, त्याबद्दल क्षमस्व. तर आता आपण इथे थांबूया. तुम्हाला हे जे काही वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळातील जे वाक्य आहे हे तुम्हाला मी व्हॉट्सअपला किंवा पीडीएफ फाईल मी करून पाठवून देईन. ओके,
जय. हॅलो. हा सर, हे स्क्रीन काढून टाका. हो हो काढतो का. धन्यवाद सर. आज थोडा व्यत्यय आला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. सरांनी पुढच्या सोमवारी स्क्रीनचं जे आहे ते आधीच थोडं करून घ्यावं, म्हणजे आपला वेळ जाणार नाही. आज अमावस्या आणि म्हणजे आपला आज उपोषत आहे आणि या उपोषताच्या दिवशी आज सगळ्यांनी एक वेळच जेवण करायचं आहे आणि ते 12च्या आत जेवण करायचं आहे. सायंकाळी थोडा नाश्ता केलेला चालेल. तेव्हा ज्यांनी ज्यांनी आज उपोषित केलं त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पुढच्या दृष्टीनं त्यांच्यासाठी मंगल कामना करतो की ते जोपर्यंत उपोषित करत नाही तोपर्यंत बुद्ध धम्माच्या प्रती त्यांच्या मनात तेवढी श्रद्धा येणे अशक्य आहे. आपली श्रद्धा जर मोजायची असेल तर आपल्याला उपोषित करायचं आहे. असो, ज्यांच्याकडे मृत्यू झाला असेल त्या मृत व्यक्तीच्या प्रती आदरांजली, त्याच्या परिवाराच्या विषयी मंगलकामना आणि जे आजारी असतील त्यांच्या प्रती मंगलकामना करून ते लवकर दुरुस्त होतील अशी आपण आशा करूया. सर्व प्राणी मात्रांच्या प्रती मंगलकामना, शत्रूंच्याही प्रती मंगलकामना आणि मित्रांच्याही प्रती मंगलकामना करण्यासाठी आपण हात जोडावे. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निर्भय बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान. जन जन के दुख मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान.
जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश्य कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल हो, सबका मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं। धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे, धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमित। न तावता धम्मधरो यावता बहुभासति, योच अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति। सवे धम्मधरो होति, यो धम्मं नपमज्जति। नत्थि मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, धम्मो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, संघो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया, बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया, धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया, संघं पूजेमि। सर्वांना मंगलकामना, सर्वांची मंगलकामना। आजचा वर्ग इथे संपला असं जाहीर करतो। उद्या भेटू मंगळवारी। आपण नंदकिशोरदादा साळवे यांना ऐकू, जे बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा एका नव्या पुस्तकाला घेऊन त्याचा हेतू आणि परिचय करून देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थिती दर्शवावी। आदरणीय नंदकिशोरदादा साळवे यांना ऐकण्यासाठी उद्या भेटूया बरोबर 7:20 जय भीम, नमो बुद्धाय। सर्वांची मंगलकामना।